हॅरीचा फोन एवढ्या सकाळी. हॅलो हाय, गुड मॉर्निंग. गॅरी, सगळं ओके आहे ना? काय झालं एवढं सकाळी सकाळी फोन का केलास तू? नाही बच्चा, तुझ्यासाठी एक न्यूज आहे माझ्याकडे. काय न्यूज? यार मला समजेल असं बोल ना काहीतरी. काल आपल्याला एकत्र पाहिल्यानंतर राधिका हे घर सोडून निघून गेली. व्हॉट? डूड, ही तर ऑसम न्यूज आहे. हळू हळू जरा, ते ऐकेल ना. अरे नाही, ती गेली असेल आंघोळीला. हे मला एक सांग, ती स्वतःहून गेली की तू जायला सांगितलंस तिला? नाही, तू सांगितल्याप्रमाणे मीच सांगितलं तिला जायला. ओ गॉड, सोना, यू आर सो स्वीट. गॉड, की कसली ऑसम न्यूज आहे यार. मी जे बोलली तेच तू केलंस यार. दिस इज सो स्वीट ऑफ यू. आय होप ती आता परत येणार नाही. पण तिचा काही भरोसा नाही. काय म्हणालास? नाही, मी म्हणत होतो आता ना एकदम रिलॅक्स वाटतंय का? म्हणजे असं वाटत होतं डोक्यावर खूप ओझं आहे आणि अचानक डोक्यावरचं ओझं एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. आय नो यार, ती ओझस होती तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पण. गॅरी, पण तुला कळतंय का ही दिवाळी आपल्यासाठी किती हॅपी हॅपी असणार आहे? यु नो व्हॉट, आपण सेलिब्रेट करूया आज. येस बच्चा, ऑफकोर्स. ओके, मग एक काम कर, मला ना सकाळी एक 10 to 10:30 पर्यंत भेट. हो, भेटूया ना. लव यू. ओके, लव यू टू. बाय बाय. येस, आय वॉन. स्टिल द गेम इजंट ओव्हर. गॅरीचा डिवोर्स होईपर्यंत आय हॅव टू ऍक्ट व्हेरी स्मार्ट. बट येईल. कोण आलाय? अरे राधिका, अगं तू आत्ता एवढ्या सकाळी सकाळी कशी आलीस? काय झालं का? कोण आलंय? दादा. बाली, अरे तू अचानक कशी आलीस? अरे दादा, आज भाऊबीज आहे ना, म्हटलं सकाळी सकाळी येऊन तुम्हाला सरप्राईजच देऊन द्यावं. तू तर खूपच मोठं सरप्राईज दिलं पप्पा. अथर्व, कसा आहे तू? बढिया. या. काय ग राधिका, अगं अशी अचानक कशी फोन बिन नाही केलास? आणि एवढी मोठी बॅग? अगं घरबीर सोडून आलीस की काय? ए, कायच्या काय बोलतेस ग तू? हा, घर सोडून काहून येईल ती? नाही अगं नाही वहिनी, घर सोडून नाही आले. ते माझे ना अथर्वचे 4-5 दिवसांचे कपडे आहेत ना, म्हणून बॅग जरा मोठी झाली. बापरे, म्हणजे 4-5 दिवस राहणार आहेस तू? राहू दे ना मग, भावाच्या घरी बहिणीनं राहायला नको? हा, बाले तू हवे तेवढे दिवस राहा. इथं कोण काय तुला बोलणार आहे? आई बाबा गेल्यानंतर आलीच नव्हतीस तू. घर आहे तुझं, हे माहेर आहे तुझं. मस्त निवांत माहेर वाशीन पोरी सारखी राह तू. कसं सांगू दादा, मी काही दिवसांसाठी नाही, कायमची घरी परत आले. काय ग राधिका, कसला विचार करतेयस? नाही, काही नाही. बरं चल, आता आलीयस तर फ्रेश हो, चहा टाकते तुझ्यासाठी. हा हो. हृदय कुठे आहे? अरे तो अंघोळ करतोय. चल रे अथर्व, ये चल. अहो, मला काहीतरी गडबड वाटते. कायची गडबड ग? एवढी मोठी बॅग घेऊन आलीये. आधी कधी राहायला आलीये का अशी?
हळू बोल. भाऊबीजीला आली ना ती. आपण भाऊबीजेला आपणच जातो ना तिच्याकडे नेहमी. ती कुठे येते अशी? अगं आली असेल 2 दिवस भावाच्या घरी, वाटलं असेल तिला यावं म्हणून. आली म्हणून लगेच बोलून दाखवू नकोस तू. जा चहा कर तिच्यासाठी आणि अथर्वला बिस्किट पण दे जा. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. राधिका गुरुनाथला सोडून अशी एकटी कधीच येत नाही. तिचा चेहरा सुद्धा उतरल्यासारखा दिसतोय. काहीतरी आहे नक्की. अरे वाह वाह नानी जी, इतना बढ़िया रंगोली निकाला है. आओ त्याला जरा पिशवी देता का दुधासाठी? नाना जी, लो. नाना जी और नानी जी, आप दोनों को हमारी तरफ से दिवाली की मुबारकबाद. हाँ आपको भी. और भैया कल आके फरार करके जाना. हाँ 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 जरूर आएंगे नानी जी. क्या रे, वो उसका बेल नहीं बजाया? नाना जी बेल तो बजाई थी, मगर भाऊजी ने दरवाजा खोला ही नहीं. बहुत देर तक रहा देखी, फिर यहाँ चला आया. ठीक आहे ठीक. हाँ आता हूँ. काय ग, राधिका अजून उठली नाही? नाही नाही शक्यच नाही. अहो सणाच्या दिवशी आपल्या आधी तिचा दरवाजा उघडलेला असतो. आधी रांगोळी झालेली असते, माझ्या आधी दिवा सुद्धा लावलेला असतो तिने. उठली नसेल हे शक्यच नाही. काय झालं असेल थांबा बघून असेल. नाही नाही बघायला तर पाहिजे. काय झालं ते कळलं तर पाहिजे ना. काय झालं? हा ना, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. राधिका ताईंचा एक निरोप द्यायचा होता. काय? राधिका ताई आज घरी नाही आहेत. म्हणजे ते आज सकाळी त्यांच्या मुलाला घेऊन त्यांच्या भावाच्या घरी गेल्यात. अभय त्याने तसा निरोप द्यायला सांगितला होता मला, त्यासाठीच मी वर आलो होतो. नाना, राधिका ताई नाहीत तर सोसायटीमध्ये एकदम शांतताच झाली हो. नाहीतर सण किती उत्साहात असतो. हा हो. तू जा जा, तुझ्या कामाचा खोळप पण नको जा. बरं. राधिका आपल्याला न सांगता भावाकडे गेली. हो ना, अशी कशी गेली? भावाकडे जायचं तर सांगून जायला पाहिजे होतं तिनं. एवढ्या पहाटे गेली. मला काही ते सरळ वाटत नाही. नाना, मला वाटतं जे काही घडलं त्याच्यानंतर राधिका वहिनींनी स्वतःहून घर तर सोडलं नसेल.